हुपरी येथील मिनी चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले। हुपरी शहरातून काही बौद्ध अनुयायी मुंबई या ठिकाणी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी उपस्थित झाले। तेथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी हुपरी या ठिकाणी आणण्यात आल्या। या शहरामध्ये त्यांच्या अस्थीची जपणूक करण्यात आली आणि हुपरी या ठिकाणी मुंबई या ठिकाणी असलेल्या चैत्यभूमीची मिनी चैत्यभूमीची स्थापना करण्यात आली। या ठिकाणी त्यांच्या अस्थी ठेवलेल्या असून त्या दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत। आज या अस्थींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मिनी चैत्यभूमी हुपरी परिसरामध्ये असंख्य नागरिक व बौद्ध अनुयायी उपस्थित होते। या ठिकाणी या चैत्यभूमीचे मिनी चैत्यभूमी स्थापित करण्यासाठी हुपरी शहरातील समितीचे अध्यक्ष सुभाष मदाळे, उपाध्यक्ष मोहन शिंगाळे, खजिनदार बाळासो कांबळे, सचिव विद्याधर कांबळे व संचालक मंडळाने परिश्रम घेतलं। महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले। या चैत्यभूमीच्या दर्शनासाठी पंचक्रोशी व कर्नाटकातून लोक येत आहेत। या कार्यक्रमासाठी DYSP समीरसिंह साळवे, हुपरीचे पोलीस निरीक्षक गजानन सलगर, अप्पर तहसीलदार शेरखानी, मुख्य अधिकारी अजय नरळे, हुपरीचे सर्कल ऑफिसर प्रदीप शिंदे तसेच माजी सरपंच मंगलराव माळगे, अजित सुतार, दौलतराव पाटील, अण्णासाहेब शेंडुरे, शिवाजीराव जाधव, स्वप्नील हुपरीकर, पांडुरंग मानकापुरे, प्रणित मधाळे, अजित उघळे, जयकुमार माळगे, रफिक मुल्ला, विनायक विभूते, दिनकरराव ससे, सुरेश इंगरोळे, ज्येष्ठ नागरिक संघ व हुपरी परिसरातील अनेक नागरिक व बौद्ध अनुयायी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी सतीश कंगणे, हुपरी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।